करूया। त्यासाठी इथे मी कोलूची भाजी घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही भाजी एकदम गवतासारखी दिसते। सर्वप्रथम तर ही भाजी आपल्याला मोकळी करून पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ह्याच्या मुळाशी भरपूर माती साचलेली असते। भाजी मी स्वच्छ धुवून घेतली। आता ही तुम्हाला साफ कशी करायची ते दाखवते। हा जो पांढऱ्या रंगाचा भाग दिसतो त्याच्या थोड्याशा वरून आपल्याला हे इथे कट करून घ्यायचा आहे आणि हा उरलेला भाग आहे हा आपण भाजीसाठी वापरणार आहोत, तो बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीची जी भाजी आहे ती देखील चिरून घेऊया। सर्व भाजी मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे। आता ही भाजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते। या ठिकाणी मी इथे एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल घालून घेते। तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये पाव चमची मोहरी, पाव चमचे जिरा आणि थोडंसं हिंग घालून घेते। तसेच त्यामध्ये 1 टीस्पून ठेचलेलं आलं लसूण हे घालून आपण चांगलं परतून घेऊ। आलं लसूण तेलावर परतून झालं की नंतर त्यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत ते घालून घेऊयात। कांदा परततानाच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात। कांदा इथे आपल्याला खूप शिजवून घ्यायचा नाही आहे, कारण आपण ज्या पद्धतीने पालेभाजी बनवतो तेव्हा जसं कांदा थोडासा कच्चासारखा ठेवतो तसंच आपल्याला इथे ठेवायचा आहे। कांदा थोडासा शिजत आला आहे। आता ह्यामध्ये मी बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे तो देखील घालून घेते। फोडणीला मी इथे कढीपत्ता घालायला विसरले, त्यामुळे मी आता घालते। तसेच आपण ह्यामध्ये मसाले देखील घालून घेऊयात। अर्धी चमची घरगुती मसाला, पाव चमची हळद, अर्धी चमची धणे पावडर आणि अर्धी चमची गरम मसाला। आता आपण हे सर्व 1 ते 2 मिनिटांसाठी मीडियम टू लो फ्लेमवर परतून घेऊयात। इथे मी फक्त फोडशीची भाजी दाखवते, त्यामध्ये तुम्ही कोणतेही कडधान्य वगैरे घालू शकता। तसेच तुम्ही ही सुक्या मच्छीमध्ये देखील बनवू शकता। 1 ते 2 मिनिटांनंतर आपण जी भाजी चिरून घेतली ती ह्यामध्ये घालून घेऊयात। प्रत्येक ऋतूनुसार येणारी फळे ही आपण खातो, तशा पद्धतीनेच आपण ह्या पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या असतात त्या देखील खाल्ल्या पाहिजे, कारण ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात। आता ह्यावर मी झाकण ठेवून घेते आणि त्याला अर्ध्या ते 1 मिनिटासाठी वाफ काढून घेते। छान वाफ काढून झाल्या। आता ही भाजी आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। भाजी चांगली एकत्र करून झाली। आता ह्यामध्ये मी 2 ते 3 चमचे वाटून घेतलेला ओला नारळ घालते। आता भाजी चांगली एकत्र करून आपण ह्याला 3 ते 4 मिनिटांसाठी वाफ काढून घेणार आहोत। तर तुम्ही देखील ह्या पावसाळ्यामध्ये ही भाजी बाजारातून नक्की आणा आणि एकदा बनवून बघा। अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते आणि तुम्ही ही गरमागरम भाकरी बरोबर, चपाती बरोबर एन्जॉय करू शकता। आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्याआधी मी शेवळ्याची भाजी आणि कोरल ह्या रानभाजीची भाजी कशी बनवायची हे देखील व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तर तुम्ही ते एकदा नक्की चेक करा।